फक्त 2 बटाट्यापासून अशी खुसखुशीत चकली तुम्ही कधी करून पाहिली आहे का? अगदी झटपट होणारी, चहाबरोबर घरच्यांना आणि लहान मुलांनाही मधल्या वेळेत आवडणारी ही चकली एकदा केली की पुन्हा पुन्हा कराल. आणि मंडळी, आज मी ही चकली नेहमीप्रमाणे छोट्या छोट्या आकारात न करता जरा वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे. डायरेक्ट कढईमध्येच मोठी चकली पाडून पाहूया म्हटलं. अशी चकली कशी वाटते तेही पाहूया. खरं सांगायचं तर जरा वेगळं काहीतरी केल्यावर आपल्यालाच खूप छान वाटतं. म्हणून आज मी ही चकली या हटके पद्धतीने करून पाहिली आहे. विशेष म्हणजे ना कोणती भाजणी ना खूप साहित्य, फक्त 2 बटाटे आणि काही मोजके जिन्नस वापरून ही खुसखुशीत चकली तयार होते. मी करून पाहिली आणि इतकी छान झाली की शेवटपर्यंत कुरकुरीत राहिली. चला तर मग वेळ न घालवता आजची ही भन्नाट रेसिपी करून पाहूया. त्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतले आहेत. आता हे बटाटे मिक्सरच्या भांड्यात घालूया. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे आणि थोडेसे पाणी घालून याची गुळगुळीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा, तयार झाली आपली पेस्ट. आता परातीत 2 वाट्या तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ घ्यायचे आहे. आता हे दोन्ही पीठ मी चाळून घेतले आहे. यात चवीनुसार मीठ, किंचित हळद, जिरे आणि थोडासा हिंग घालायचा. यानंतर ओवा हाताने चोळून किंवा क्रश करून घालायचा आहे. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे आणि 2 चमचे लाल तिखट घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. यानंतर आपण तयार केलेली बटाट्याची पेस्ट यामध्ये घालूया आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडे थोडे पाणी घालत घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. तर बघा, आपले पीठ छान तयार झाले आहे. आता यातील थोडेसे पीठ घेऊन चकलीच्या साच्यामध्ये भरूया. आज आपण चकली कोणत्याही प्लेटमध्ये पाडणार नाही आहोत. डायरेक्ट गरम तेलामध्येच मोठी चकली पाडून घेणार आहोत. अशी मोठी चकली दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायला तर अजूनच मस्त लागते. तर तुम्हीही अशी चकली नक्की ट्राय करा. तेल चांगले तापले आहे का ते पाहूया. तर बघा, तेल गरम झालेले आहे. तर मध्यम आचेवर अशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची आहे. नेहमीच्या छोट्या छोट्या चकल्या तर दिसायला छान लागतातच, पण नवीन पद्धतीने चकली कशी होते ते म्हटलं आज पाहूया. खरं तर कधीकधी अशा छोट्या छोट्या बदलामुळे पदार्थाला वेगळाच लूक येतो आणि खायलाही खूप मजा येते. चकली लगेच उलटायची नाही. वरचे बुडबुडे थोडे कमी झाले की मगच हलक्या हाताने चकली उलटायची आहे. आता दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. तर बघा, किती सुंदर रंग आला आहे. तर या पद्धतीने बाकीच्या चकल्याही आपण करून घेऊया. मंडळी, भाजणीची चकली तर आपण नेहमीच करतो, पण कधीकधी अचानक चकली खाण्याची इच्छा झाली तर भाजणी तयार नसते. अशा वेळी झटपट होणारी बटाट्याची चकली नक्की करून बघा. घरातले चहाबरोबर काहीतरी खायला मागतात. लहान मुलांनाही सारखं काहीतरी कुरकुरीत हवं असतं. अशा वेळी ही रेसिपी खूप उपयोगी पडते. खूप कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी ही चकली खरोखरच मस्त लागते. तर मंडळी बघा, किती सुंदर आणि आकर्षक अशी आपली बटाट्याची चकली तयार झाली आहे. रंगही किती छान आला आहे आणि दिसायलाही अगदी बाजारातील चकलीसारखी वाटत आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होणारी ही खमंग रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. घरातील प्रत्येकाला आवडेल याची मला खात्री आहे. आता मी एक चकली मोडून दाखवते. अगदी आतपर्यंत खुसखुशीत झाली आहे. बाहेरून छान खमंग आणि आतूनही परफेक्ट टेक्स्चर आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चकली बराच वेळ खुसखुशीत राहते. म्हणून एकदा ही रेसिपी करून बघितली तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. तर मंडळी, आजची ही झटपट आणि खुसखुशीत बटाट्याची चकली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपींसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.